जय श्रीराम मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर काय कुछ बोलायचं मनच नाही माझं, म्हणजे मन नाही म्हणजे नाही। कुठं ब्लॉग आपण तिथं अहमदाबाद एक्सप्रेसला बंद केलता, तिथे नाही एक्सप्रेसला नाही सानंदला बंद केलता। तिथे बंद केला ती केला तिथे झोपलो आणि मल्लून गाडी घोडबंदरपर्यंत आणला। म्हटलं मुंबई क्रॉस करायचं आणि मस्त ब्लॉग बनवायचा, पण या गर्दीनं असला वैताग दिला की नाही, जाम म्हणजे जाम असला वैताग दिला की नाही, शेवटी मला ब्लॉग बनवायला लागला। आता विषय म्हणजे तुम्हाला एक दाखवतो। आता बघा इथं पहिली मी ज्या लाईन मध्ये आहे तिथे जाम आहे, पलीकडे जाम आहे आणि काय काय लोकांनी तिथं पण खाली सर्व्हिस रोडला पण जाम करून टाकला। बिचारी 4 व्हीलर आणि 2 व्हीलर तिकडे जात होती, तिथं पण जाम करून टाकला आणि पलीकडच्या रस्त्याला पण जाम आहे। आता ही पावसानं घाण झाले, तिथं काचाला काय वायपरच नाही, त्यामुळे तिथं ते पण घाण झाले। मित्रांनो वैताग म्हणजे असला वैताग आलाय का नाही तुम्हाला कसं सांगायचं। जेवढं एक 200 किलोमीटर रनिंग मारून वैताग येत नाही ना, तेवढं जाम मध्ये बसून बसून वैताग येते। आता जाम मध्ये ही तिसऱ्यांदा गाडी चालू केली, 3 वेळा गाडी बंद केली। आता आणि कुठं बंद करायला काय लागते काय माहिती, आता पुढं कशामुळे जाम लागले काय माहित नाही। तर पुढं एक तर टोल नाका एक आहे, पुढं टोल नाक्यामध्ये तर जाम असणार आहे, नाहीतर काय तर मेट्रोचं काम चालू आहे, ते मेट्रोचं काम असणार आहे। मुंबईमध्ये आता ठाण्याला एक नाही मेट्रोचं काम चालू असल्यामुळे रस्त्याचं थोडंफार काय म्हणतात त्याला गावाला तोतले पण आहे ते डेव्हलप काय म्हणतात की रिनोव्हेशन रिनोव्हेशन, जरा इंग्रजी एवढं कळत नाही, रिनोव्हेशनचं काम चालू आहे। तोंडात एक चॉकलेट एक आहे, त्यामुळे ते चॉकलेट असं पल्स चॉकलेट असं मसाल्यासारखं लागायला लागले, त्यामुळे ते दातात इकडं तिकडं फिरायला लागले 90 डिग्रीमध्ये। पलीकडची बहुतेक लाईन सुटलेली आहे, आपली पण लाईन सुटेल पण काय माहित नाही। आता 6 वाजता झाले, आता उजेड व्हायला लागले हळूहळू। इथं वरती बघू शकताय, इथं पूर्ण काळा असते, आता निळ व्हायला लागले हळू, म्हणजे उजेड व्हायला लागलाय। तुम्हाला मुंबईच्या बाहेर निघायला दाखवतो मित्रांनो, कसा माहिती आहे का या गाड्याने डुसकरून टाकले। ह्या लाईन मध्ये चाललो की हिकंड दाबते, त्या लाईन चाललो की हिकंड दाबते, नेमकं जायचं कुठं मग, असा विषय आहे। मल्लू वैतागून झोपला, ते तर काय करणार, त्यानं तर पाक वडोदरापासून घोडबंदरपर्यंत आणलाय। मग त्याला आता काय भावात झोप म्हटलं, मुंबईत शक्यतो आम्ही जागा राहते पण लईच वैताग आलता, मग भावाला झोप म्हटलं काय विषय नाही। मुंबई आता काय आपल्याला रोजचं पाठच आहे, फक्त एवढे की आपल्याला जरा जाममुळे 2 व्हीलरवाले बघा आता तर सकाळ झाल्या लय वाईट 2 व्हीलरवाली येते। आता बघा माझी पुढची लेन आत्ता हल्ली बघा, आणि थांबली। मित्रांनो काय विषय नाही, दर सोडा तर चालत राहणार आहे। तुम्हाला मुंबईतनं बाहेर पडल्यावरच मी दाखवतो काय मुंबईची रोजचीच लढतर आहे, तुम्हाला माहितच आहे। घरातनं निघले की मुंबईला तर लय वाईट आहे, निघले की जाम नुसता वैताग मुंबईमध्ये, ज्याला सवय आहे त्याला आहे। मुंबईत भावा 2 कोटी रुपये कोण जरी दिलं म्हटलं तरी राहणार म्हणजे नाही। आपली सांगलीच बरी, सांगलीपेक्षा पण गाव पण बरं, पण सांगली त्यातल्या त्यात आहे। मुंबईत राहायला नको बाबा, सांगलीत घरापासून निघलं तर जरा मन सोक्त फिरता तर येते 2 व्हीलरवरून। इथं काय आहे, घरात निघलं की जाम, त्यो अडवाला पोलिसाला जा म्हटला, सिग्नल लागला, वैताग लय मोठ्यानं बोलायला नको। मल्लू झोपलाय वैतागून, उगाच त्याला डिस्टर्ब होते। हळूहळू बोलण्यापेक्षा ब्लॉग इथं जरा थांबवतो। मुंबईत बाहेर निघलं की नाही निवांत, आता मला इथं गर्दी लागणार आहे, 2 व्हीलरवाली 4 व्हीलरवाली आडवी दाबणार आहे, त्यामुळे व्हिडिओ तर करू शकत नाही। आणि मल्लू पण झोपला, त्याने व्हिडिओ केला असता, ते पण वैतागलाय बघ। त्यापेक्षा तुम्हाला मुंबईच्या बाहेर गेल्यावर निवांत आपण बोलूया, चला। होय झाला, अशा तऱ्हेने आमचा मस्तपैकी व्हिडिओ असा चालू झालेला आहे आणि आमचं जाम निघलेलं आहे आणि आम्ही मस्तपैकी तुम्हाला अपडेट देत बसलेलो आहे आणि तुम्हाला अपडेट देताना आम्हाला खूप मस्त वाटायला लागलेलं आहे। तर मित्रांनो मुंबईच्या बाहेर म्हटलेलं मी जसं फ्लायओव्हर मारला का नाही, ठाण्यासमोर फ्लायओव्हर मारला का नाही एअरलीसाठी, मस्तपैकी सगळं जाम निघालं बघा। आणि हे काय किरकोळ आहे जोडा, हे काय आपलं चालूच असते, सगळ्या विषय नाही। आणि आता विषय म्हणजे एक तर आता इथनं जाम निघलाय, मुंबईच्या बाहेर पडणार असं वाटते मला लवकर। आणि एक जामचं ठिकाण आहे ते म्हणजे कुठं लागते माहिती आहे का, येरोलीमध्ये लागते जाम। येरोलीमध्ये तेवढं जाम लागायला नको, म्हणजे पूर्ण आपल्याला मुंबई मोकळी गावत्या, नवी मुंबई घनसाली करत सुटायचं बाहेर असताना, परत काही विषय नाही। एकदा बाहेर जाऊ दे, म्हणजे टेन्शन जाते डोक्याचं। एक्सप्रेसला लागलं की निवांत आपलं टॉपचा गिअर वाढायचा आणि द्यायचं झालं का। आभाळ आले, पाऊस पण चालू आहे,
मुंबईमध्ये आले की आता तिसऱ्यांदा आले बा मुंबईमध्ये कंटिन्यू पाऊस आहे. हळू हळू काय खटायचं रे देवा. आईच्या गावात आईला ड्रायव्हिंग भारी करते आहे का नाही असं वाटते मला. पण काय माहिती मुंबईत चालले म्हटल्यावर मुंबईत चालते म्हटल्यावर ड्रायव्हिंग भारी करते. इशे आरडा आहे आपला इशे आरडा आहे. क्या बोलले कंपनी मचाईले कमाईली होत म्हणे. डानका डान टिली डानका डान टिली 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 डानका डान टिली. कसं आहे माहिती आहे काय जरा आळूस घालवायला जरा असं वाईस गाणं म्हणायला लागते. बॅकग्राऊंड साऊंड आपल्याला लावायला येत ना युट्यूबवर मग आपण लावायचं डानका डान टिली टिली डान. काय लय आहे टॅलेंट आहे वांगात पण बाहेर काढता येणं झालाय. कसं काढायचं काय कळेना. तुम्ही आता काही सपोर्ट केला तर आपण काढू की बाहेर. यायला टॅलेंट तर आहे मॅरी. चला आता जाम निघलेला आहे मित्रांनो. कसं आहे माहिती आहे काय असं व्हिडिओ करत बसलो की माझी गाडीची स्पीड होणार कमी. सध्या स्पीड आता आहे 60ला. मला 70ची स्पीड लावायला लागणार आहे इथं. त्यामुळे मी याचा कॅमेरा बंद करतो आणि जाऊया आपण मुंबईच्या बाहेर. ओके मित्रांनो अशा तऱ्हेने तुम्हाला मगाशी मुंबईत म्हटलं तसं जाम मधनं आपण बाहेर निघलेलो आहे आणि मस्तपैकी आता लागलो एक्सप्रेसला बघू शकताय पाऊस किती मोठ्यानं पाऊस पडायला लागलाय आणि कळायचं बंद झालेला आहे. दरवाजा पण बंद केला. पाऊस असा इकडे यायला लागलाय त्यामुळे तोंडा सगळा पडवायला लागलाय पाऊस म्हणून दरवाजा बंद केला. त्यात मल्लू झोपलेला आता पावसामुळे उठला. पावसात तोंडावर पातळीची पाणी पडले तरी. आणि विषय म्हणजे पाऊस जरा लईच जोरात यायला लागलाय. वायपर पण आमची फास्ट स्पीड वायपरची पण एवढीच आहे. आणि इथनं एक्सप्रेसवरनं आपल्याला निघायला थोडा वेळ लागणार कारण की आता पाऊस चालू आहे. गाडी आपण साधं 60 सुद्धा पळवू शकत नाही कारण की एक्सप्रेसला सुद्धा खड्डे पडलेले आहेत. त्यामुळं पावसाळ्यात तुम्हाला कळूनच येत नाही की पावसात खड्डे रस्त्यात खड्डे आहेत का खड्ड्यात रस्ते आहेत. त्यामुळं एकदम बिंदास्त हळू चालत जावा. लयच पुढचं दिसत नसेल तर थांबत जावा बिंदास्त. हॉटेलवर काही लयच 30-40 रुपये पार्किंग घेतात पण काही एवढा विषय नाही. 4 व्हीलरवाल्यांना बहुतेक पार्किंग घेत नाही. एवढं काय मी कधी थांबलो नाही 4 व्हीलर घेऊन हॉटेलला कारण की 4 व्हीलर असल्यावर असं कधी मुक्काम करायचे विषयच नाही. 4 व्हीलर असले की डायरेक्ट घरी किती पण पाऊस असू दे कारण की 4 व्हीलर कसा वायपर जाम फिरते. आता ह्याचा म्हणजे लास्ट स्पीड एवढीच आहे वायपरची. आता जरा कमी झाला पाऊस लागले दिसायला पुढचं. स्टेअरिंगवर हात ठेवला मला हात दुखते हो मोबाईल धरून कॅमेरा घ्यायचा आहे पण सध्या तुमचा सपोर्ट कमी असल्यामुळे आपण काही करू शकत नाही असा विषय आहे. कामातनं आपण जेवढं पैसे कमवते तेवढं आपल्या खर्चाला घर खर्चालाच पैसे जाते. त्यात बाहेरचं देणं पाणं असते. त्यामुळं आपण जेवढं काय करेल ते आता यूट्यूबवरनंच करायचं आपल्याला. त्यामुळे यूट्यूबवर बरा काही सपोर्ट मिळत नाही आपल्याला. त्यामुळं असं ते काही विषय नाही. तरी पण तुम्ही एवढं बघताय थँक्यू मित्रांनो धन्यवाद. फक्त एवढंच की बघायचं म्हणून बघत जाऊ नका. फुल व्हिडिओ बघत जावा. काय तर आपलं बाहेरच्या स्टेटमधलं असते इकडं तिकडं गुजरात किंवा कर्नाटक जाईल कधी तर. आता कर्नाटकाला चालले बघा बेळगावला. काहीतर नवीन गोष्टी बघायला भेटतात. काहीतर नवीन जेवण किंवा नवीन प्लेसेस असतात. माणसं कसं काय असतात ती सगळं बघायला भेटते. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघत जावा. असू दे 2000 जण बघू दे काय विषय नाही. फक्त फुल बघत जावा. काय चुकामाका असली तर सांगत जावा. त्यामुळे मी म्हणते फुल बघत जावा. बाकी काही विषय नाही. बाकी तुमचं काम तुम्ही करा. शेअर लाईक सबस्क्राईब सगळं नोटिफिकेशन ते दाबून ठेवा. बाकी आपलं काय बोलणं नाही मित्रांनो. आणि डिझेल पण जरा कमी जरा नाही थोडा लई डिझेलचा फरक पडला. मुंबईमध्ये जाम लागलेलं का नाही. आता इथं अवरेज बघू शकताय 2.6 अवरेज आहे. आम्हाला तुम्हाला दाखवतो. इथं अवरेज बघा 2.6 अवरेज आहे आणि डिझेल पण आता अर्ध्याच्या थोडं वर आहे. आणि डिझेलचा काटा मगाशी आहे की नाही इथं हे पांढऱ्या पट्टीत होता. मुंबईच्या आत घोडबंदरला येताना पांढऱ्या पट्टीतनं पाक अर्ध्या टाकीपर्यंत गेलं. म्हणजे विचार करा आता मी फक्त एक 40 किलोमीटर आलो असेल. 40 पण नाही 40 पकडून जरा तर 40 किलोमीटरमध्ये काटा इथनं पाक इथंवर आला. म्हणजे आता डोकं खाजवायची गोष्ट आहे. कळायचं पण झाले. एवढं डिझेल कमी व्हायला नाही पाहिजे होतं तरी पण आता कमी झाले. पण काय करू शकणार नाही आपण. आता काय गरजेचं आपल्याला लाल बटन लागत नाही. थोडा कुठंच लाल बटन लागत नाही. लाल बटन लागलं तर एखाद्या वेळेस टॉपचं गिअर आहे आपला आणि आपल्याला गिअर बदलायचा नाही तरच आपल्याला ते मधलं मीडियमचं बटन दाबायला लागते. जमलंच तर लाल लागते नाहीतर नाही लागत असा विषय आहे.
आणि गाडीचं पण जरा बोटचं काम करायचं ते एवढा पाऊस यायला लागलाय, पाणी टपटप सगळं आत पडायला लागले, असा विषय आहे. आणि पुढं आता वर कॅमेरा आहे, मला आता फाईन पडला तर पडू शकते कारण मी मोबाईल धरला पुढं. काय एवढं विसरलं सोडा, काय एवढं काजून दिसून येणार, वायपर पण चाललाय, पाऊस एक यायला लागलाय, त्यामुळं काय हे नाही. चला आता पुण्यात आपण दरवेळी जाते 5 वाजता आणि आज जाणार आपण 6 वाजता. आत्ताच वाजल्यात 8 वाजल्यात आता. आता काय एवढे एक्सप्रेस घाट 10 पास करूच तर मला वाटते 10:30-11 वाजते. आणि बेळगावला मला असल्यामुळं आपण कसं आज गडबड नाही केली तरी चालते, कारण की बेळगावला आज किती वाजता जरी पोचलं तरी उद्याच खाली होणार आहे गाडी सकाळी, त्यामुळे एवढं काही टेन्शन घ्यायची गोष्ट नाही. म्हणून बिंदास चालू आहे. आणि कसं आहे माहिती आहे काय, तिकडनं आपण भुजमधनं पण 11 वाजता निघलो ना, त्यामुळे असं विषय. आणि तसं पण काय नाही, मुंबईत पण आपण आलो असतो लवकर, आणि मुंबईत पण लवकर बाहेर निघालो असतं, सगळं म्हणजे सगळं त्या जाममुळे होते. जणू असा जाम लागतोय ना, म्हणजे असतं एवढंच काय तर पुढं, आणि त्याला कोण इकडे शिरते कोण कोणाला जाऊच देत नाही, त्यामुळे बोंबलाला सगळी जामच लागते, असा विषय आहे. आणि मेट्रोचं काम 12 नंतर काल चालू करतात ना मुंबईमध्ये, त्यामुळं पण जरा नाही लय जाम लागते राहून, लय म्हणजे आता तर मला किती लागलं माहिती आहे, रोड बंदरला खिंडू उतरल्यावर पहिल्या सिग्नलला जो घाट ते जाम लागलाय ना, ते पाक एरोलीपर्यंत मला जाम लागलेला. जरा पुढे जायचं, थांबलं की गाडीच बंद करायची, आणि परत पुढे गेलं आणि परत थांबायचं, असं करत मुंबईतनं बाहेर निघाला 3.5 ते 4 तास लागले. आता मी दिसणार नाही तुम्हाला, गायब, हर्षद गायब. थांबा, कारण की आपण आलेलं आहे आता पोदग्यात लाईट ऑलवेज ऑन ठेवा म्हणते, पण आमच्या लाईटी पडल्या बंद आईच्या गावात. कसा आहे बादच्या कलरचा नाच करायचा, आपल्या कलर गेला पैसे परत नाच नाही करायचा. कलर आहे भाई आपला. कसा माहिती काय, म्हणजे नजर पण लागत नाही आणि कोण चिडवलं तरी फरक पण पडत नाही. काळा आहे ना, आहे बाबा, काय करणार आहे, एवढं वाटत नाही. चला बघूया पुढे काय होते. आता सध्याला तर आता काय पुण्याच्या जामचं टेन्शन आहे मला, पुण्यात जाम लागायला नको, बाकी काही इच्छा नाही आपली. चला बघूया पुढे. तर मित्रांनो, मस्तपैकी आपण आलेला आहे आता लोणावळा घाटामध्ये, आणि घाटात जाम लागलेला आहे. जाम म्हणजे जाम नाही, थोडा चालतं जाम आहे. आणि तुम्ही नुसतं पुढे चेक करा, व्ह्यू चेक करा, कसा आहे बादशाह व्ह्यू आहे, बादशाह वर डोंगरात बघा. हा कसा आहे दुःख, म्हणजे विषय कसा आहे माहिती आहे काय, तुम्हाला आवडेल नाही आवडेल, आपल्याला असा नजारा बघा लय आवडते. नजारा आवडते म्हटल्यावर ऑब्वियसली आपल्याला फिरायला पण आवडते. तर जास्त इंग्लिश म्हटलं वाटतं त्या गावात काही विषय नाही थोडा एवढं. आणि विषय कसा आहे माहिती आहे काय, घाटात फिरायला जेवढी मजा येत्या तेवढं ट्रक घेऊन घाटात जायला तेवढीच फाटत्या, त्याच्यापेक्षा डबल फाटत्या, असा विषय. आणि एक तर मला घाटात जायला मधनं आवडत नाही, मला मधनं गोष्ट आवडत नाही. एक तर त्या साईडला नाही तर या साईडला, पण या साईडला सगळी मोठी डबं चालतात. आता एवढी मोठी डबं कोणाला देवाला काय माहिती. मला इकडे गेलं एक जण थांबवते आणि परत मध्ये यायला लागते, आणि इकडे गेलं आणि परत कोणतं थांबवते आणि परत मध्ये यायला लागते. मधल्या लाईन कसं जोरात जातात ना, ओव्हरटेकिंगची लाईन आहे. साईडला ते 4 व्हीलर, इकडं साईडला ट्रकवाले, मधनं गेले तर गेले, बसवाले जोरात जातात. आता माझ्या मागे 100 जणांची लाईन आहे. आता ह्यो जो चढ आहे त्या चढाला 100% मला घेर बदलायला लागला. अच्छा पळ 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 पळ. तिसरा गेअर टाकलाय, तिसरा. नुसतं शिट्टी काढते. कसं आहे, चल रे भाई, चल ना माशाल्लाह, कैसा चला रहा है चाचा. बादशाह आई गो, गाड़ी पंखा मार. हम भी जाते ना भाई उधर तो कोई भी नहीं, तो जाना पड़ेगा ना. ही ओव्हरलोड दिसलेलं भरायला दिसते, पण यात शक्यतो ओव्हरलोड नसते. असतं तर असलं सोडा, एवढं काय विषय नाही. टाटा आहे हो, ब्रँड बोलते, गाडी चढते डायरेक्ट. आई गो, कोण आहे आईच्या गावात बाटली चपलेली असं फुटली.
आवाज आला टाट यायला म्हटलं काय टायर बिअर काय आणि काय विषय हे वर मित्रांनो ती जाळी लावलेली दिसतात ना तुम्हाला वरनं दगड झाडाचे पांद्या इकडं तिकडं पडतात ना त्यामुळं वरती जाळी लावतात म्हणजे गाड्यांवर पडू नये त्यामुळं आणि साईडला पण असं हे भिंतीला का नाही दगडाचे ते पर्वत काय म्हणतात की त्याला त्या मारी काय मला आठवण झाली पर्वत का डोंगर हा डोंगराला जाळ्या लावलेल्या असतात म्हणजे समजा कोसळ जर झाली म्हणजे किंवा एखादं घसरलं दगड पूर्ण पडायला लागलं की नाही तर ती जाळीत पडते गाड्यांवर पडत नाही आणि जरी पडलं तर हळू पडते एवढा काही विषय येत नाही काय वेळ असते थोडा नुकसान व्हायच्या वेळी होतच असते त्यामुळे लई टेन्शन घेत बस नाही झालं ना आबा झाले चल काय करणार आहेस असं म्हणायचं गप पुढे निघायचं संपलायचं आता हे शेवटचा म्हणजे अजून पुढं हाय थोडा म्हणजे चढते नाही आता इथं पुढं थोडासा हायवे लागते थोडासा हायवे लागून चालू बेन्स आहे होती कशी पण पळत आहे बेन्सचा काय नाद करायला हायवेला पण गोलीगत चढायला पण गोलीगत आईच्या गावात का थांबवायला र गाडी थांबलेलं नको वाटत्या कंटिन्यू चालू राहावं अरे नुसतं तुम्ही नजारा बघायला हा जरा 2x ला जरा टच करायला लागते हो आमच्याला आता फोकायला लागते गडबडीत काय कळेल झाले आता घुस तू म्हणलं घुस याला बघा म्हणून आला बघा पाऊस राजा आले दनादन पाऊस राजा आले नाही रे भाई तू टाटायस यार चढ तू सुट्टी देऊ नको बेन्झ तुझ्या पुढे जाईल पण लेलंड तुझ्या पुढे जाऊ शकणार नाही कधीच त्यामुळे तू टाटायस कळलं का टाटायस तू टाटा सगळ्यांना टाटा म्हण ज्यांनी गाडी चढ तू फक्त एवढंच की गरम होऊ नको आणि इथला काटा कमी होऊ देऊ नको जास्त हिशोबाने घे आता मी वर चढायला लागलोय मित्रांनो तिथं खाली चाललेल्या गाड्यांच्या लाईनिंगचा वास लागलाय मला असं वाटतंय की जळले कुठलं लय मोठं जळले आणि वरती डोंगराचे धुकं दिसते ना त्यात निम्म गाड्यांच्या लाईनिंगचाच धुळा असते त्यात असा विषय त्यामुळं केले डेंजर त्यामुळे कधी पण एक्झॉस्ट लावायचा आणि एकदम हळू उतरायचं जुन्या गाड्यांना एक्झॉस्ट नसते त्यांचा काय विषय नाही होईल तेवढं सावकाश उतरायचं कुठं काय आपल्याला पुढे तारखेला जायचं नाही कळलं का किंवा कुठला मूवी बघायला जायचं पण वाचशा तू कसा चाललाय की हो टँकरवाला मामा हळूहळू चालली आपण त्याच्या मागं हळू गेलं तर ॲव्हरेज पडत नाही म्हणतात फास्ट गेलं तर ॲव्हरेज पडते म्हणतात आता घाटात फास्ट गेलं तर ॲव्हरेज पडत नाही आणि हळू गेलं तर ॲव्हरेज पण आयला पडते का नाही तीच माहित नाही हे असं असते बघा गाड्यातलं काय आईच्या गावात काय कसं बोला काय म्हणते त्याला केनॉलेज असते का नाही नॉलेज हा वाच्या बोललो ना भाई नॉलेज असते ना ती जरा पाहिजे गाड्यातलं नाहीतर हे असं होते बघा गाडी चढत्या का नाही कोणाला माहित कसा आहे टनाटन उड्या मारतो यो यायला टेलर मध्ये बसल्यावर बेडकाच्या अंगावर सफारी केल्या टनाक जांदे गाडी पुढचं कुठलं असते आपलं दनातून उड्या मारते खड्डा बिड्डा जर लागला गा चला मित्रांनो घाट एवढा पार करूया व्हिडिओ खूप मोठे होत आहेत आपला त्यात कॅमेरा नाही आयफोन आहे चला तर मित्रांनो आता घाट चढून वर आलेलं बघा आणि हे तळेगावचं टोल नाका आहे इथं थांबले नाश्ता करायला नाश्ता म्हणजे तसं थांबणार नव्हतो ओंकारदा थांबलेला त्या गाडीचा काहीतर विषय म्हणजे ते थांबलेला वाट बघत मित्राची म्हटला आता मीच दिसलो मी पण थांबलो जरा हिल प्या म्हटलं मस्तपैकी भावाची लई दिवसाने भेट झाली जरा व्हिडिओमध्ये पण घेतलं भावाला भेटून भारी वाटलं बाकी काय विषय नाही तर आता जायचं बघू हिल तेन पितो जरा फ्रेश होते हिल पिलं का नाही मित्रांनो 4-5 तास बघायला लागत नाही बा ड्रायव्हिंगला किती पण झोप येतो तुम्हाला नुसतं हिल टाकायची बघा गाण लावून युट्यूबवर तर मित्रांनो आले बघा ओंकारदाच्या गाडीमध्ये आणि गाडीला नुसतं रेटिंग द्यायचं इज्जत आहे गाडीला इज्जत कशी गाडी आत बनवलाय आणि गाडी नुसतं पुढचं दिसते बघा ते त्याच्या बारका बंधुराज आहे ओंकारदाचा आणि ते ओंकार दोघं सख्खा भाऊ आहेत दोघं असतं गाडीवर काय विषय नाही गाडी तर मस्त ठेवल्या बघा गाडी नाद नाही करायचा गाडी बाकी गाडी
चला गाडी लय बोलायला नको, आधीच आमचं तोंड नाही शहाणं, नजर फेजर लागायची गाडीला. भावाची गाडी पहिला एक नंबर आहे. तर मित्रांनो, आता ओंकारदाला भेटून ते झालेलं आहे. तिथं निघलो. तुम्हाला सांगतो, पाऊस एक पडाला रस्त्यावर. अरे पोलीस वाला काय डोकं खात आहे, इन्स्पेक्टर साहेब म्हणे, इन्स्पेक्टर साहेब आईच्या गावात. कसं माहिती आहे काय, आता त्या बिचाराला काय होतं, टायर पंक्चर झालं, एक्सवायझेड आणि काय एक्सवायझेड काय पण झाला असेल, किंवा गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम असेल, किंवा चहा प्यायला थांबला असेल. चहा प्यायला काय आपण लय 15 मिनिट थांबतो, थोडा गाडीचं काम काहीतरी निघालं तर आपला 1 तास 1.5 तास 2 तास जातोय. आता पोलीस आला मागणं, त्या नंबर वेटला फाईन मारायला. त्यावेळेस गेलो, साहेब म्हटलं फाईन मारू नका, फाईन मारू नका. नाही म्हटलं, गाडी साईडला लावल्या, टोल नाक्या पुढं फाईन मारायला लागतोय. आणि त्याला सांगितलं, आणि टायर खोलले, जॅक लावलाय, 3 टायरी म्हणजे 3 जॉक होते, लाईव्ह दाखवतो म्हटला, फोटो दाखवतो म्हटला. ते म्हणते नाही, आम्हाला गाडी साईडला दिसत्या, आम्ही फाईन मारणार, चष्मा घालून होता. अरे त्याच्या एर्टिगाचे कागद क्लिअर नाहीत आणि चाललाय ट्रकची फाईन मारायला. इथच्या गावात गोष्ट लय बोलतात बाबा पोलिसवाले, लई लई लई. आणि शेवटी गड्यानं 1,500 रुपयाचा फाईन मारलाच. असू दे म्हटलं, काय विषय नाही. परत काहीतरी फोन चेक केले एंट्रीवाल्याला इकडं तिकडं. पण काय आता एकदा फाईन मारलेला पण आता परत घेऊ शकत नाही ना. पण एंट्रीवाल्यानं बोंबवला त्या साहेबाला. कसं आता काय, गाडी पंक्चर झाल्या, चालू कसं, शेवटी लावली साईडला, मग काय करणार शेवटी, असा विषय झाला मग तिथं. आणि मेन म्हणजे माझी पण गाडी इथं पुढे लावलेली, जो आणि येईन माझ्या गाडीपाशी फाईन मारण्यापेक्षा म्हटलं ओंकारला जातो म्हटलं बाबा. कसं आहे, आता मदत तर लई करू वाटेल त्याची, पण काय अजून त्याचं टायर पण आलं नव्हतं आणि त्याचा भाव पण होता मदतीला, ब्लॉगमध्ये मागाशी बघितलाय. त्यामुळे म्हटलं आता बाबा माझी फाईन आणि एक बसणार, मालकाने बोंबलणार. म्हणजे बोंबलत खोल सुद्धा नाही, सोडा काय मारली तर मारली, 1,500 रुपये आहे, काय होणार आहे ते एका ट्रिपचा अर्ध पैसे कट होईल म्हणायचं, काय विषय नाही एवढा. मग म्हणलं ओंकारला जातो, त्यात पाऊसही गेलता, त्यामुळे पळत पळत आलो. मोबाईल आपला आयफोन पावसात चालत नाही, त्यातच होत नाही स्क्रीन, कॅमेराच चालू करू. त्यामुळे म्हटलं पहिला गाडीतून बसूया. गाडीत येऊन बसलो आणि पहिला म्हणजे 1 नंबर मध्ये असं पुणा सिटीमध्ये आलोय बघा. आपण पुण्या सिटीत आले आणि आपलं पार व्हायला लागले. मॅपवर बघितलं कुठे जाम नाही काय नाही, कारण की आता पुण्यात आपण उशीरनं आलोय. 12 वाजल्यात. गाडी बघा, मिलिटरीची गाडी कसं आहे तर का मस्त आहे ना. मग मॅपवर बघितलं पुण्यात काही जाम नाही. आता वाजल्यात 12 वाजून जायला किती वाजले, हां मल्लू शेटच्या मोबाईलवर बघा 11:51 झाल्यात बरोबर, म्हणजे बरोबर 12 वाजत झाल्यात. अरे इकडून कुठं आले, हो हिच्या गावात सांगली स्टेशनवरची गाडी लोकलला चालणारी कडून मुंबईला भरून चालली एकटं जाणे. मामा काही सुट्टी देत नाही, एकटं आहे पण दणका देते इकडे तिकडं. पण मामाला कधी बघायचं तोंड एकदम घाबरलेलं तोंड असते, घाबरलेलं म्हणजे आता एकेकाचं तोंड असते तसं. म्हणजे असं माझं कसं पुळ्या झालंय, पुळ्यागत म्हणजे माझं कसं म्हणजे असं ती त्याच्यात तंद्रीत असते तसं तोंड आहे माझं. म्हणल्याचं कसं असं अण्णा अंडा बंडी क्या बोलते असं तोंड आहे, म्हणजे असं डेंजर तोंड आहे म्हणल्याचं. असं एकेकाचं कोणाला हसरा चेहरा असते, कोणाला रागीट असते, कोणाला घुसलेला असते, कोणाला असं टेन्शन मधला चेहरा असते, असं चेहरा आहे. काय विषय नाही. चला आता आहे आपण पुण्यात. पुन्हा पण मस्त पार व्हायला लागले, बारीक मध्ये गर्दी आहे. म्हणजे मला जसं इच्छा होती तसं तर नाही. म्हणजे इच्छा काय होती, आता दुपार झाल्या म्हटल्यावर 2 व्हीलर असणार 4 व्हीलर असणार आहे, सोडा नाही असं नाही, फक्त कमी आहेत. आणि 2 व्हीलरवाल्यांची काय भीती वाटत्या, रस्ता काटाळी ते नसते, काटाळी गोड घसरून आली टायरा खाली, ते डोक्याला ताप नको म्हणते. त्यामुळं म्हणलं 2 व्हीलर जेवढं नसेल तेवढं चांगलं आहे आपल्याला. चला मित्रांनो, कोण आहे ए म्हणल्या, ए श्रीमान गेलं की 9399 BMW हा हिच्या गावात योगी गेली होती, गोड गाठल्यात. कुठं जोरात जाऊ ती, थांबतील लागा कुठं. तर त्याचा शेवटचा नंबर बघितला 99. तर मित्रांनो श्रीमान दादा असं भेटला असं मला वाटते. BMW होती आणि शेवटला 99 नंबर बघितला. लय पार्टी गेली, पावसात नंबर 1 दिसला नाही. 100% श्रीमान दादा आहे.
असं मला वाटते. आणि तोच असावा. दादाची भेट तर होईल, चांगले जर कपडे घालून दादाला भेटतो. 100% तो पुन्हा 5 झाल्यावर खेळ शिवापूरला इकडे तिकडं नाश्त्याला तर 100% थांबणार. सफारी थार काय दिसत नाही मला. थार होती पण थार नाही. अरे पण गाडी पण त्यासारखी दिसली सेम BMW. चला मित्रांनो कोण आहे बघूया, जर गाडी जरा जोरात जायला यावं. मित्रांनो आता थांबले जेवायला. रोटी खायला तर रोटी खाताना काही वेळ मिळाला नाही, कारण की आम्हाला लागलं तिकडं. आता जर ऊस करायचं कमी झाले, त्यामुळे आता मस्तपैकी जेवण करायले. तिथे सागर हॉटेलला सारखं थांबते, पण रोज सकाळी होते त्यामुळे तर काही नाश्ता नसते काय नसते. काय झालं थांबा 1 मिनिट. आता चालू केलेला आहे चढाईला, आणि तो आहे खंबाटकी, अर्थातच खंडाळा घाट. आणि तिथे फोटो शूटिंग हे ते सगळं चाललेलं आहे. त्यामुळे आपण कॅमेरा 2 मिनिटं बंद करतो. हा आता कॅमेरा चालू केला. उगाच त्यांना वाटायला नको व्हिडिओमध्ये आम्ही येईल हे ते. त्यामुळं कसं असते बाई माणूस ते तिकडे असते. त्यामुळं कसा लोकेशन. आभाळ झाले काळं कुट्ट, आभाळ मामा झाले आहेत काळे कुट्ट. आणि इथे मौसम पण मस्ताना, दिल दिवाना. काय झाले आई ग नको एवढी साडी करू नको. अयो अन्ना किधर जाते, अन्ना को पूछ रहा है तू किधर जा रहे. अन्ना खंडाळा घाट चढ़ के जा रहे बेळगाव को. ओनली KA22 चांदे गाड़ी बेळगाव को जा रहे हैं. बेळगाव आईला बस वाल्यांना काय किडा उठते काय माहिती घाटात. काय गाड्या बघत नाही काय ना, बक्का गाडी मारत बघा सुट्टी देत नाही. आणि टेलरवाडी त्याच्यावर सप्पई रस्त्याला चालली की एकदम शिस्ती जाते ती, आणि घाट लागला म्हणलं की झालं. धान गाडी कशी चढेल हे पहिला बघतात. बाकीची ते तिकडं घाटाच्या खाली का जायनात, असा विषय आहे बघा इथं. आणि एकदा घाट किंवा चढ लागला की काटा लाडाला येते डिझेलचा, आणि निवांत खाली बसायला बघतोय. पण आपण बसू देत नाही ना भाई. अरे काटा चढवायला पैसे किती घातले, काटा उठून पळालाच पाहिजे. अच्छा. आणि मित्रांनो विषय कसा आहे, आपल्याला पेंग येते. पेंग म्हणजे पेंग आ रही है. पेंग दाखवू काय तुम्हाला पेंग आम्हाला. हा हे डोळे, आणि डोळ्याचं मला लाल कलर, त्यामुळे मला घाटाच्या खाली येते पेंग. मग त्यामुळं आपल्याला येईल झोप. म्हणजेच तुम्हाला कळालं असेल मी काय म्हणाले की मला झोप यायला लागली. त्यामुळं झोप येत असल्यामुळं घाटात काही विषय नाही. घाटात आपण एकदम ऍक्टिव्ह असतो. किती पण झोपलेला असते माणूस, किती पण झोपेत पडलेला असते बाबा. घाटात आपल्याला झोप येत. घाटात माणूस ऍक्टिव्ह. अरे असला मौसम, पाऊस एवढा झालाय भाई, धुकं पडले, झाडे हिरवी गार, आणि कोणाला झोप येते भाई. त्यामुळे एकदम असं ऍक्टिव्ह मध्ये राहायचं, असा विषय आहे. बादशाह चाललाय, बादशाला झोप यायला लागल्या. इथंच यायला लागते. मुंबईत एकदा गाडी उचलली, इथं आल्यावर डोळे लाल करून इथंच यायला लागते. गेले ना पेंग. आता 60वाला ईश्वरवाला चाललाय, तोंड उघडून चाललाय, त्याला गेल्या झोप. पेंगा लागलाय. DJ 19 गाडी बंद पडायचं. बादशाह काय करताय यो. गाडी ती 60 टायर बहुतेक आहे का नाही, त्याचं रिजनरेशन चालू व्हायला लागले. कार्बन सगळं सायलेन्सर मधलं बाहेर पडायला लागले. कसं आहे रिजनरेशन झाली ना गाडी जागेवर थांबायला लागत्या. कसं आहे रनिंग मध्ये तसं झालं ना की जळण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे कधी पण गाडी सेफ मध्ये एका साईडला लावून केलेलं बरं. अरे कुठं चाललंय काय बोलायचं ना. असं गेला बोलला असं आला, टर्न जर चुकला असता वाईट घसरून दरीत गेला असता. जीप काळे आपली, पण आता काय जे हात डोळ्यासमोर झाले ते आपण बोललो. गाडी दाखवू शकत नाही. उगाच म्हणणार व्हिडिओ मध्ये असं का बोलला. याला काय सांगू मित्रांनो, व्हिडिओ करायचं नसते सोपं. 17 जणांच्या लढतरी सांगायला लागते. जर सांगितलं तर त्याला पटलं, नाही पटलं की जा आमचं असं काय बोललास, तुमचं तसं काय बोललास. लय वैताग असतं. बसला खड्ड्यात गेलं काय. चला मित्रांनो काही विषय नाही, जाऊया मस्तपैकी.
मागे गुजरात गाड्या आल्या, कोणाची आहे किती कोणाला माहीत. चला आता घाटानं पहिला बाहेर पडूया मित्रांनो. अरे एक तर समजा का बघ बाबा लोणचं नसते खरडा बाबा ते पाहिला.